नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण आगामी होणारी जून जुलै महिन्यात टीईटी पहिल्याच प्रयत्नामध्ये कशी क्रॅक करावी याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। महाराष्ट्र टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांना व जे काही डीएड बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे, पण याच्यामध्ये ज्या शिक्षकाला किंवा ज्या विद्यार्थ्यांना 1 ते 8 पर्यंत जर 1 ते 1 ते 8वी या वर्गापर्यंत सिलेक्ट व्हायचं असेल तर पेपर 1 किंवा 2 टीईटी पेपर पास होणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यात एक गोष्ट निश्चित आहे, ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे। आपल्याला याच्यामध्ये मेरिट मध्ये यायचं नाही, शिक्षक पात्रता परीक्षा आहे। आणि या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आपल्याला टार्गेट आहे आपलं, कास्टवाले असतील, ओपन वाले असतील 90 मार्क, कास्टवाले असतील 83 मार्क, एवढे मार्क आपल्याला क्रॅक करायचे, एवढ्या मार्कावर काम करायचं। याचा एक फॉर्म्युला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पास करण्याची स्ट्रॅटेजी आणि 100% पासची हमी आपल्याकडून कशा पद्धतीने दिली जाते आणि कसं विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपली नवीनच आत्ताच नुकतीच बॅच चालू झालेली आहे। बेसिक पासून सर्व गोष्टी क्लिअर केल्या जातील। पेपर 1 साठी काय महत्वाचं आहे, पेपर 2 साठी काय महत्वाचं आहे, लाईव्ह क्लास तसेच विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड सुद्धा मिळेल। त्याचबरोबर कुणाकडेच नसलेल्या नोट्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर यातल्या आम्ही नोट्सच वाचल्या तर आम्ही पास होऊ का? पण ट्रॅक आणि मार्गदर्शकाची खूप गरज असते। मार्गदर्शन आणि ट्रॅकने गेलात तर 100% यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही। आता मुद्द्यावर येतो, हा नंबर व्हॉट्सअप पण आहे, व्हॉट्सअप केला तरी चालेल, क्लासची डिटेल मिळेल, किंवा तुम्ही कॉल केला तरी चालेल, पण मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला परत व्हॉट्सअप करावंच लागेल, त्यामुळे व्हॉट्सअप केला तर काही हरकत नाही। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये असे सब्जेक्ट असणार आहेत आपल्या क्लासचे पण, मराठी प्लस इंग्लिश प्लस सीडीपी प्लस ईव्हीएस प्लस मॅथ। आता याच्यामध्ये मी एकच सांगेन, हे सर्वच सब्जेक्ट आपल्याला चाचपटत बसायचे नाहीत। आपलं टार्गेट काय, 90 मार्कापर्यंत पोहोचणे, कोणत्या ना कोणत्या दृष्टीने आपल्याला 90 मार्कापर्यंत पोहोचले। इथे निगेटिव्ह सिस्टीम नाही। आता लक्षात घ्या, याच्यात विषयानुसार मार्क कसे घ्यायचे, या मराठीमध्ये 20+ मार्क आलेच पाहिजेत, इंग्रजी अवघड जाते आहे 15 तरी मार्क आले पाहिजेत, सीडीपी मध्ये 25 मार्क आलेच पाहिजेत, 25 मार्काची तयारी आपण करून घेतच आहोत। याच्यामध्ये 10 ते 12 मार्क आले तरी काही हरकत नाही, मॅथ मध्ये 20+ मार्क येणं आवश्यक आहे। पहा इकडे, हे 20 दुनी 40, 20 त्रिक 60 झाले, 65 झाले, 65 70 80 झाले, 90 92 मार्क मिळवायला आपल्याला कुठलीच अडचण नाही। पण टार्गेट किती विषयाला केले आपण, टार्गेट विषय आहेत आपलं मॅथ, मराठी, सीडीपी। बघा, पहिल्या विषय म्हणजे पहिले पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकतर मॅथ टार्गेट करा, नसेल सीडीपी टार्गेट करा, अजून त्याच्यानंतर तिसरा विषय मराठी टार्गेट करा। या 3 विषयाला जर तुम्ही टार्गेट केलात तर तुमच्या हातून अजिबात ही परीक्षा जाणार नाही, तुम्ही 100% पास होणार। म्हणजे टार्गेट म्हणजे या विषयाचा इतर विषयाच्या तुलनेत जास्त अभ्यास झाला पाहिजे। अवरेज मार्क, आता 30 पैकी आपले ईव्हीएस मध्ये 10च मार्क घेतोय, इंग्रजीमध्ये 10-15 मार्क घेतोय, म्हणजे टार्गेट। आणि याच्यात अजून मार्क वाढवण्याचा प्रयत्न केला, बघा 25 मार्क घेण्याचा प्रयत्न केला, 25 त्रिक 75 मार्क कव्हर होतील। आता याचा फायदा आपल्याला टीआयटी एक्झाम मध्ये होतो, शिक्षक मंडळींना वर्गामध्ये शिकवण्यासाठी होतो, त्यामुळे या गोष्टीवर फोकस करणं आवश्यक आहे। आता मॅथ सायन्स वाले त्यांची स्ट्रॅटेजी सांगतो। मॅथ सायन्स आहे जर बघितलं 60 गुणाला आहे, या 60 गुणापैकी 40 गुण पडलेच पाहिजे, 40 गुण सीडीपी आणि मराठीला टार्गेट केलं
हे 50 गुण, 25 आणि 25 50 गुण. इथेच या मॅथ सायन्स सीडीपी मराठीमध्ये या 4 सब्जेक्ट मध्येच तुम्हाला इंग्रजी सुद्धा गरज भासणार नाही. सेम एस एस साठी सुद्धा 60 प्रश्न आहेत. तुम्हाला काही करून याच्यात 40 मार्क आणायचेच आहेत आणि ते येतातच, मला माहित आहे. क्लासच्या माध्यमातून, नोटच्या माध्यमातून किंवा प्रश्नपत्रिकेच्या सरावाच्या माध्यमातून आपण ते करून घेतच असतो. त्यामुळे हे कधीही लक्षात ठेवा, 2 पेपर मध्ये त्या मेजर सब्जेक्ट मधून आपल्याला 60 पैकी 40 मार्क आले पाहिजेत. जवळपास किती 40 मार्क येणं म्हणजे निम्म्यापेक्षा थोडेसे जास्त मार्क येणं, 60% मार्क मिळवायचे आपल्याला, लक्षात घ्या. खालीवरी झालं तर दुसऱ्या विषयातून आपल्याला काही सपोर्ट भेटणारच आहे. म्हणजे मी पहिल्या पेपरमध्ये 3 सब्जेक्ट टार्गेट केले, 2 सब्जेक्टला मी सपोर्ट सिस्टीम म्हणून ठेवलो. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1-2 सब्जेक्ट टार्गेट करायचे, एक सिस्टीमला बाकीच्या सब्जेक्टला सपोर्ट म्हणून ठेवायचे. म्हणजे ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही वापरलात तर आगामी काळामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये महाटीईटी सारखी अवघड परीक्षा आपल्याकडून क्रॅक होणार म्हणजे होणार. ठीक आहे. आता मॅथला, मराठीला आणि सीडीपीला जास्तीत जास्त सराव लागतो आणि तो सराव आपण एमसीक्यूच्या माध्यमातून, गणिताच्या सोल्युशनच्या माध्यमातून, सूत्र पद्धती माध्यमातून, मराठीच्या काही वाचनाच्या पद्धतीतून आपण करून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच नवीनच आहे. या बॅच मध्ये शिक्षक सुद्धा आहेत. म्हणजे आपल्याला सर्व काही एकदम बेसिक लेवलच्या गोष्टी, त्याचबरोबर ऍडव्हान्स लेवल प्लस एक्झाम ओरिएंटेड व्यवस्थितरित्या सराव करून घेतला जाणार आहे. आणि हे आपली बॅच चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. क्लास सोबत तुम्हाला नोट्स मोफत दिल्या जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठेही चालता बोलता ई नोट्स वाचता येतील. आणि आपला थोडा थोडा अभ्यास, जर नोकरी करताय दिवसभरामधले 3 तास काढायचे आहेत, नोकरी करत नाही 4 तास अभ्यास करायचा आहे. टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचे, फक्त आपल्याला टीईटी पास होणं गरजेचं आहे. तुम्हाला 120 मार्क पडले काय, 130 मार्क पडले काय, 90 मार्क पडले काय, फक्त आपल्याला पासिंग पुरते मार्क येणं आवश्यक आहे. तर आणि तरच आपण या जाळ्यातून सुटणार आहोत आणि पुढे टीआयटी एक्झाम विद्यार्थी मंडळी देतील आणि शिक्षक मंडळींचं जे काही प्रमोशन किंवा केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक पद सेफली राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.